हु इज धंगेकर असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी रवींद्र धंगेकरांना कसब्याच्या पोटनिवडणुकीत डिवचलं होतं। त्यानंतर जे वातावरण तापलं ते थेट हु इज धंगेकर ते मी रवींद्र धंगेकर इथपर्यंत पोहोचलं होतं। त्यावेळच्या पोटनिवडणुकीत जनसामान्यांच्या तोंडी हेच वाक्य होतं। या वाक्याचा धंगेकरांना अपेक्षित असा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि कसब्याच्या निवडणुकीतलं वातावरण झरकन फिरलं। लोकांसाठी 24 तास कार्यरत अशी ओळख असलेले रवींद्र धंगेकर त्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते आणि भाजपच्या हेमंत रासनेंसह चंद्रकांत दादांनाही धंगेकर कोण हे दाखवून दिलं। 25 वर्ष कसबा हा भाजपचा गड मानला जायचा, मात्र तो गड 2023च्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या ताब्यात घेतला। 10 वर्ष इमाने इतबारे काँग्रेस बरोबर काम केल्यानंतर 1 महिना अगोदर रवींद्र धंगेकरांनी अचानक गळ्यात भगवा शेला घातलेलं स्टेटस ठेवलं आणि काँग्रेससह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। ज्या व्यक्तीने पुण्यात काँग्रेसचं 10 वर्ष काम केलं, काँग्रेस रुजवली, अशा रवींद्र धंगेकरांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आणि वातावरण पुन्हा तापायला लागलं। पण रवींद्र धंगेकरांबरोबर नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांच्यावर पक्ष बदलण्याची वेळ आली? त्यांनी हा निर्णय का घेतलाय? धंगेकरांच्या या निर्णयामुळे काँग्रेससह भाजपला नेमका काय मेसेज गेलेला आहे? महत्वाचं म्हणजे यात एकनाथ शिंदेनी नक्की कसला डाव साधलाय हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, 2 वर्षापूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी थेट लढत होती। तोपर्यंत रवींद्र धंगेकर हे केवळ कसब्याच्या आसपासच्या परिसरापुरते मर्यादित होते। जिल्हा पातळीवर त्यांच्याबद्दल फारसं कोणालाही माहीत नव्हतं। एक साधा कार्यकर्ता अशी त्यांची त्यावेळी ओळख होती। पण जेव्हा कसब्यात गिरीश बापटांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली त्यावेळी सगळीकडे हु इज धंगेकर हे वाक्य ऐकू येऊ लागलं। हु इज धंगेकर असं म्हणत चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांचे मोठमोठाले पोस्टर्सही झळकू लागले होते। हळूहळू धंगेकर हा ब्रँड होतोय की काय असं वातावरण तयार होऊ लागलं। सुरुवातीला हेमंत रासनेंचं पारडं जड वाटत होतं, मात्र अचानक वारं फिरलं आणि हु इज धंगेकर वरून मी रवींद्र धंगेकर असं वातावरण तयार झालं। आधीच लोकांच्यात जाऊन काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्यामुळे त्यावेळी सर्वसामान्य लोकांची मदत धंगेकरांना भरपूर झाली आणि त्याचा अपेक्षित असा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर 11,000 मतांनी विजयी झाले आणि तब्बल 28 वर्षांचा कसब्यातील भाजपचा गड धंगेकरांच्या रूपाने ढासळला होता। हे झालं धंगेकर काँग्रेसमध्ये असतानाचं, पण रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये येण्याआधी मनसेमध्ये होते, शिवसेनेतही होते। पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये 10 वर्ष काम केलं आणि काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले। त्यावेळी महाविकास आघाडीच्या सगळ्या मित्रपक्षांनी धंगेकरांसाठी जीव तोडून काम केलं। यात मनसे सुद्धा मागे राहिली नव्हती। मनसेच्या कार्यकर्त्यांनी तर राज ठाकरेंना भेटून आम्ही धंगेकरांचंच काम करणार असं सांगितल्याचं तेव्हा अजित पवार स्वतः बोलले होते। रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर त्यांनी त्यांच्या कामाचा धडाका चालू ठेवला। सहज उपलब्ध असणारा नेता म्हणून जनतेलाही त्याचा अप्रूप होतच। मात्र याच धंगेकरांनी आता काँग्रेसचा हात सोडून आता शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण उचलायचं ठरवलंय। आज संध्याकाळी 7 वाजता ती याबद्दल जाहीर करणार असून आज सकाळी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। मात्र पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना तुम्ही पक्ष का बदलत आहात हे विचारलं त्यावर धंगेकर असं म्हणतात की काँग्रेसने मला भरपूर मदत केलेली आहे। विधानसभेचं तिकीट असेल किंवा लोकसभेचं तिकिटापेक्षाही काँग्रेसची मदत ही नेहमीच मला झालेली आहे असं ते म्हणतात। मात्र त्या ठेवलेल्या स्टेटसवर पुढे बोलताना धंगेकर असं म्हणतात की जर लोकांची कामे करायची असतील, लोकांच्यातच राहून त्यांना उपयोगाला यायचं असेल तर त्यासाठी सत्तेत असणं हे फार गरजेचं आहे। याला त्यांच्या कार्यकर्त्यांचाही सपोर्ट असल्याचं ते बोलतात। यासोबतच एकनाथ शिंदे यांनीही धंगेकरांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं ते म्हणतात। तुमची आधीच धडाडीचा नेता म्हणून ओळख आहे, सोबतच सत्तेत राहून तुम्ही अजून चांगलं काम कराल असं एकनाथ शिंदे धंगेकरांना बोलल्याचं ते सांगतात। मात्र हे सगळं एका बाजूला असलं तरी याची दुसरी बाजू म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकरांसारखा नेता शिंदे गटाने आपल्याकडे खेचलेला आहे। कारण एकनाथ शिंदेंना आता पुण्यात त्यांची ताकद वाढवायची असं बोललं जातंय। एकीकडे मित्रपक्ष भाजप असला तरी एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेची ताकद कशी वाढेल याकडे लक्ष देत आहेत। याचा मोठा फटका सर्वप्रथम भाजपला बसू शकतो आणि नंतर अजितदादा गटाला बसू शकतो असं बोललं जातंय। कारण धंगेकरांची कामं करण्याची पद्धत पाहता त्याचा फायदा शिंदेची शिवसेना घेऊ पाहणार आहे। त्यात काँग्रेसचे पुण्यातील नेते मतदारसंघात फिरत देखील नाहीत, लोकांच्यात येत नाहीत असं बोललं जातंय। यातच रवी धंगेकरांसारखा तडफदार माणूस काँग्रेसमधून आता शिवसेनेत जातो, याचा तोटा काँग्रेसला किती होईल यापेक्षा मनपा निवडणुकीत भाजप आणि दादा गटाला होईल असं बोललं जातंय। कारण विरोधकांची धार बोथट करण्याचे प्रयत्न एकीकडे चालू असताना आता भाजप, दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यातच आता स्पर्धा असेल असं एकूण दिसतंय। यामुळे तिकीट वाटपावरून होणारा गोंधळ, यातून दादा गटाला शह देण्याचा प्रयत्न आणि यातून एकनाथ शिंदेची पुणे मनपात धंगेकरांच्या माध्यमातून झालेली एंट्री, यात अनेक गोष्टी साध्य केल्या जातील असं दिसतंय।
याच्या सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत हा मुद्दा जरी असला तरी वक्फ बोर्डाची जमीन घेतल्यावर जी दंगेकरांवर टीका झाली यामुळे दंगेकर सत्ताधारी पक्षात जात आहेत असं बोललं जातंय का? यावर दंगेकर असं म्हणतात की हे असे आरोप लढणाऱ्या माणसावर होत असतात, त्यामुळे हा विषय मोठा नाहीये. यात ते म्हणतात की 3-4 पक्षाचे मित्र आणि मी यांनी मिळून ती जागा घेतली होती. सगळं काही क्लिअर झालेलं आहे. मात्र मी वक्फ बोर्डाची जागा घेतली याच्यात जास्त दुःख मुस्लिम समाजाला नाही तर ते भाजपला झालं. त्यातून दंगेकर असं म्हणतात की अजूनही टीका त्यावरून होते, मात्र या कारणामुळे चाललोय असं नाही. पण दंगेकर भलेही गांधी टोपी आता उतरवून शिवसेनेचा भगवा गळ्यात घालणार असले तरी याचा परिणाम म्हणून येत्या मनपा निवडणुकीत भाजप आणि दादा गटाची वजाबाकी करण्याचा शिंदेचा डाव आहे असं बोललं जातंय. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनता शिंदेची झालेली गोची आणि अमित शहाकडे जाऊन त्यांचं झालेलं संभाषण हे सर्वांनीच ऐकलं. यामुळे एकनाथ शिंदेनी आता बेरजेचं राजकारण करण्यासाठी पुण्यातून सुरुवात करत भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीला एक प्रकारे कोणता मेसेज दिलाय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावर मंडळी तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यासोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.